नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत। अश्विनचं कुठल्या मुहूर्तावर तन्वीशी लग्न केलं याचा पस्ताव पूर्ण आजीला होतो आणि तिला चक्कर येते। अश्विनला कॉल करूनही तो फोन उचलत नसतो। इकडे प्रियाला आणि साक्षीला एकाच जेलमध्ये कैद केलेलं असतं। दोघींचे भांडणं चालू असतात। अश्विन तिथे येतो आणि प्रियाशी बोलतो। तो खूप भावूक झालेला असतो, कारण प्रेमाचं झापड त्याच्या डोळ्यावर अजून काही केलेलं नसतं। तन्वी अश्विनशी नाटकी बोलते आणि काही करून मला इथून काढ असं तो बोलते। गेल्यानंतर महिपत त्या ठिकाणी येतो। पोलीस त्याला अडवतात, पण दुसरा एक हवालदार त्याला आतमध्ये घेऊन जातो। साक्षीशी बोलत असताना तन्वी हसते आणि त्याचा खूप राग येतो आणि तुझ्यामुळेच ही वेळ आली आहे असं म्हणून तो तिची गळा आवळण्याचा प्रयत्न करतो। कोर्टात लय जोरदारात बोलत होती ना, साक्षीने गोळी झाडली, तिनेच मारलं, आता बोल ना, आता बोल ना। खरं तर तिचा गळा आवळल्यामुळे तिला काहीच बोलता येत नसतं। ती खूप घाबरलेली असते। आहे तोपर्यंत तू सुरक्षित आहे, बाहेर आल्यानंतर तुझं मी काय करायचं ते बघतोच असं तिला धमकी देतो। केस सोडली आहे असा निरोप साक्षीला तो देतो। रविराज तन्वीच्या बाजूचे वकील पत्र सोडतो आणि एनओसी मागतो। ती एनओसी त्याच्या हातात देखील येते। नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।